अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट सादर केलेलं आहे आणि याचबद्दल बोलण्यासाठी अर्थ बजेटचा या कार्यक्रमात आपल्यासोबत काही तज्ञ आहेत। भाजपचे आमदार अतुल भातखळकर आहेत, त्याचबरोबर आयटी क्षेत्रातील तज्ञ आणि उद्योजक दीपक घायसासी सर आहेत आणि तसंच कर क्षेत्रातील तज्ञ संजीव सर देखील आपल्यासोबत आहेत। सगळ्यात आधी मी दीपक घायसासी सरांकडे जातो। सर, शेवटची कमेंट्री जे बजेट सादर करण्यात आलंय त्याबद्दल। I think नेहमी आपण म्हणतो गुड न्यूज अँड बॅड न्यूज। सो बॅड न्यूज इज नथिंग इज गिवन। आणखीन काही सवलती दिल्याने जी अपेक्षा होती, हे जास्त आवडलं तुम्हाला? माझ्या मते गुड न्यूज इज नथिंग इज गिवन, की स्टॅबिलिटी आहे, त्यामुळे कॉन्फिडन्स इन्व्हेस्टर्स वाढायची जास्त शक्यता आहे आणखी। आणि स्टॅबिलिटी ऑफ जिओ पॉलिटिकल सिच्युएशन इन इंडिया इज ऑलमोस्ट अश्युअर्ड टू दी एक्सटर्नल इन्व्हेस्टर्स। त्या दृष्टीने मला तो अधिक त्याचं गुड न्यूज। आणखीन एक पॉईंट मला वाटतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितला की एक्सटर्नल बॉरोइंगचा आता म्हणजे IMFच्या रिपोर्टनंतर बऱ्याच लोकांनी अशी ओरड केली की ॲब्सोल्यूट अमाऊंट जर का तुम्ही बघितली तर बॉरोइंग्स खूप जास्त झाली आहेत, परंतु आपण नेहमी तो GDP रेशो बघतो त्याचा, आणि GDP रेशोची आता 81% आहे, पण 0506 आणि नंतर सुद्धा 11-12ला सुद्धा जो 82% होता। आणि एस्पेशली हा जो कोविडचा काळ गेल्यानंतर ती एक्सटर्नल बॉरोइंग्स वाढणं, फिस्कल डेफिसिट वाढणं हे साहजिक होतं आणि माझ्या मते तो कॉन्शियस डिसिजन होता। पण आज त्यांनी मला वाटतं भाषणात एक गोष्ट सांगितली की त्यांचा मानस असा आहे की हा रेशो कमी करणं, पण साधारण 60 ते 77% रेशो असलेला हा आयडियल समजला जातो ग्रोथ करता। त्याच्या पुढे ग्रोथवर हॅम्पर व्हायला सुरुवात होते। त्यामुळे जर का प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट जास्त झाली तर नॅचरली गव्हर्नमेंटला बॉरोइंग कमी करता येतील, आणि ती शक्यता आता पुढच्या काही वर्षामध्ये होण्याची आहे, कारण आता इंडस्ट्रीचा कॉन्फिडन्स वाढत चालला आहे आणि त्यामुळे कॅपेक्स व्हायची शक्यता आहे। त्यामुळे एक्सटर्नल बॉरोइंग कमी होऊन ते साधारण एक 70-75% जर का आलं, पण घाबरायचं कारण नाही, कारण जपान अमेरिकेसारख्या देशांची 100% GDP आहे आणि विकसनशील देश आहे, त्यांची 100च्या पुढे रेशो सुद्धा आहेत। तर त्या एरामध्ये वावरणारे पण इकॉनॉमीज आहेत आणि विकास होण्यासाठी हे बॉरोइंग असणं जरुरी आहे। फक्त त्या बॉरोइंगचा उपयोग कसा केला जातो हे महत्त्वाचं आहे, आणि ते जर का योग्य तऱ्हेने झालं तर मला वाटतं त्या बॉरोइंगला अर्थ येईल, पण ते कमी करणे जरुरी आहे। बरोबर। अतुल भातखळकर, मी सुरुवातीला जो प्रश्न तुम्हाला घेतलेला होता की गेल्या 10 वर्षात ज्या काही घोषणा झाल्या, जे काही कामं केले, त्याचा पाढा वाचण्याची ही सर्वोत्तम संधी या सरकारकडे होती, ती संधी साधली आहे? हे बघा, मुळामध्ये ती संधी साधली की नाही हा मुद्दा नाही आहे, पण ती संधी साधण्यासारखी स्थिती आहे ना। बरोबर, इतकं सगळं सांगण्यासारखं आहे, आणि त्यामुळे आजच्या बजेट, मुळात हे बजेट नव्हतं तर लेखा अनुदान होतं, आणि म्हणून मी एका गोष्टीकडे लक्ष वेधतो की 3 रेल्वे कॉरिडॉर्सची आज त्यांनी घोषणा केली आहे। एक पोर्ट रिलेटेड कॉरिडॉर रेल्वेचा, ज्याच्यामुळे देशाची निर्यात वाढण्याकरता मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे। दुसरा सिमेंट स्टील कॉरिडॉर, ज्याच्यामुळे देशांतर्गत इन्फ्रास्ट्रक्चर हे वाढण्याकरता त्याचा मोठा फायदा होणार आहे। आणि तिसरा पॅसेंजर लेड कॉरिडॉर आहे, ज्याचा सर्वसामान्य लोकांना प्रवासाकरता त्यांची महत्त्वाकांक्षा आहे की वेटलिस्ट ही इंडियन रेल्वेतली संपून टाकायची, आणि त्यामुळे या सगळ्यामुळे पायाभूत सोयीसुद्धा वाढतील आणि विकासाला मोठ्या प्रमाणावर गती येईल। त्यामुळे लेखा अनुदान असताना सुद्धा अशा अनेक चांगल्या उपाययोजना त्यांनी आज घोषणा केल्यात, त्यामुळे या सगळ्या स्वागतार्ह आणि देशाला आणखीन प्रगतीकडे घेऊन जाणार आहे। ठीक आहे संजीव सर, एक कर सल्लागार आणि कर क्षेत्रातली व्यक्ती म्हणून तुमच्या काही अपेक्षा होत्या का आणि त्याची पूर्तता झाली आहे? निश्चितच अपेक्षा होत्या, कारण करदात्यांना थोडाफार दिलासा मिळावा अशी काहीतरी अपेक्षा असते, दर प्रत्येक करदात्याची असते। त्या दृष्टीने फारसं काही याच्यात बजेटमध्ये नाही, परंतु आपण असंही बघूया की नेहमी अर्थसंकल्प सादर व्हायच्या आधी एक अशी भीती असते की लॉंग टर्म कॅपिटल गेनचा जो त्याच्यामध्ये बदल होईल, शेअर मार्केटची रिलेटेड STTमध्ये बदल होईल, वाढ होईल, अशी एक कदाचित अफवा पण असतात, त्या पण एक गुंतवणूकदाराच्या मनात एक भीती असते। सुदैवाने याच्यात कुठलाही बदल न करणं, म्हणजे कुठलाही नेगेटिव्ह न आणणं, हेच एक पॉझिटिव्ह आहे। अर्थसंकल्प जो गेल्या वर्षी सादर केला त्याच्यात त्या लोकांना तो माहिती आहे, ह्याच्यात मोठे असे बदल नाहीत हेही माहिती आहेत, परंतु असे काही नेगेटिव्ह बदल नाहीत की ज्यांनी शेअर मार्केटवर परिणाम होईल, गुंतवणूकदारांच्या निराशा होईल, असं काही नाही। त्यामुळे बघा, मार्केटने अजून तसं त्याला थम्सअप पण दिलेलं नाही आहे, पण मार्केट डाऊन पण गेलेलं नाही, मार्केट आहे तिथे आहे, पण ऑलरेडी आपण बघितलं मार्केट खूप वर आलेलं आहे। त्यामुळे गुंतवणूकदार, करदाते ह्यांना याच्यातनं नेगेटिव्ह नक्कीच नसल्यामुळे एक थोडासा दिलासा आहे। अर्थात आम्हाला ज्या अपेक्षा होत्या की काही दिलासा, टॅक्सच्या तरतुदींमध्ये बदल व्हावा, तो फारसा झाला नाही। एखादीच फक्त त्या टॅक्स डिमांडबद्दल त्या बोलल्या,
पण बाकी तशा अपेक्षा झाल्या नाहीत. पण तरीसुद्धा निगेटिव्ह नसणं हे पण आमच्या दृष्टीने चांगलं आहे. बरोबर, म्हणजे कुठला कर वाढवला नाही त्याचंच तुम्हाला समाधान आहे सध्या. निश्चित. ठीक आहे, सगळ्यांच्या अपेक्षा आपल्याला आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर सरकारने विकास कामं कोणती केली, घोषणा काय केल्या आणि आमूलाग्र क्षेत्रांमध्ये कुठला बदल होऊ शकतो त्याचा सुतोवाच एक प्रकारे या माध्यमातून केलेला आहे. सगळ्यांचे आभार की तुम्ही या चर्चेसाठी वेळ काढलात आणि सहभागी झाले त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.